आई, तुझं म्हणजे ना टोकाचं असतं अगदी. आपण निशीसाठी चाललोय ना, तिला बरं वाटावं म्हणून चाललोय. उगाच अडकाठी करू नकोस मध्ये. तर मी कसली आडकाठी करतेय? ती फक्त म्हणते की तारिणी ताई पण आपल्या बरोबर ये. ए नमा, तू गप्प बसा. अगं घर सांभाळायला कोणी नको का? ती कशाला एकटी घरी राहील? आपल्या घरात काय करोडोंचा खजिना आहे का लपवून ठेवलेला, जो आपण गेल्यानंतर कोणीतरी लुटून नेईल? तुमच्या पुढे कोणी काही बोलूच शकत नाही. नको बोल. या आली. अरे आले का राणी साहेब? होतात कुठे इतका वेळ? कामाला आश्रमात होते. कधी बोलावून घेतात का ग आश्रमात? आणि मग घरची कामं कोण करणार? मालती, जरा शांत बैस. कामावरून आल्या आल्या तिची अशी जबानी घेणं चांगलंय का? नाही नाही, मी जाते ना, मी लगेच स्वयंपाकाला लागते. नको नको, आपण सगळे सिनेमाला चाललोय. सिनेमाला? हा ऐक, तू काही स्वयंपाक वगैरे करू नकोस. आपण सगळे बाहेरच खाऊयात आणि जे काही काम उरलं असेल ना ते आपण दोघी मिळून पूर्ण करूयात आणि सिनेमाला जाऊयात. ताई प्लीज यार, भाव नको खाऊ प्लीज. नाही अगं, मला नाही जमणार. तुम्ही जाऊन या. घ्या, तिलाच यायचं नाहीये. चला, विषय संपला. आटपा आता. आई मामी, मी आधीच बोलले होते ना की ती नाही येणार म्हणून. चल चल चल, आपण आवरूया. चल 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 बाई, चल. ए, चल आपण आवरूया. का ग, काही अडचण आहे का? सांग ना मला. अगं नाही, जरा बरं वाटत नाहीये म्हणून. बाकी पाणी देऊ तुला? नाही, नको. कशाला? हे बघ, मी नाही जात सिनेमाला, तुझ्या बरोबर राहते. आई, अगं घर आणि देऊळ सोडून तू कधीही कुठे जातेस. आज एवढ्या आनंदाने आमच्या बरोबर सिनेमाला यायला तयार झालीस, आता नाही म्हणून त्यावर विरजण टाकू नकोस. चल ना आमच्या बरोबर. नाही नाही, सर सलामत तो पगडी 50. तारीने येणार असेल तरच मी येणार. सुमी, बाबा बरोबर बोलतायत. तू खरंच असं बाहेर कधी जात नाहीस ना, आणि तुला सिनेमा बघायला आवडतं की नाही, मग तू जा ना सिनेमाला त्यांच्यासोबत. मी तशी आता खोलीत जाऊन गोळी घेऊन झोपणारच आहे. मग तू काय करशील? माझ्या जवळ बसून राहशील का? आणि अशी किती वेळ बसून राहशील? त्याच्यापेक्षा जा सिनेमा बघ, तेवढंच तुला बरं वाटेल. मी थांबेन. ते काही नाही, गेलं तर सगळे जायचं, नाहीतर कोणीच जायचं नाही.